जय गुरु. आवाज येतोय? येतोय सर. ओके. आज सरांना काम निघालं काहीतरी, त्यामुळं पुन्हा एकदा आपण आहोत इथे चर्चा हम्म. करण्यात. आपण सुरुवात करू, तोपर्यंत बाकीचे लोक येतीलच. पण चौथा पाठाचा अभ्यास करत होतो आणि तेव्हा जो राहिलेला भाग आपला आहे, भूतकाल वाचक कर्मणी धातू साधित विशेषण, याचा अभ्यास आपण करत होतो. एक थोडक्यात रिव्ह्यू घेऊ आपण त्याचा. आपण वर्तमान काळ बघितला, भविष्य काळ बघितला, आपण भूतकाळ अजून बघितलेला नाही. अजूनही आपल्याला भूतकाळ बघायला वेळ आहे, पुढच्या अभ्यासामध्ये आपल्याला येईल तो. पण या ठिकाणी भूतकाळासारखा असलेला एक प्रयोग संस्कृत मध्ये आहे, मराठीमध्ये पण आहे, पण मर्यादित प्रमाणामध्ये आहे. संस्कृत मध्ये मात्र विशेषतः जे जुनं लिखाण आहे, काव्य आहे, जे महाकाव्य आहेत, रामायण असेल, महाभारत असेल, किंवा संस्कृत मधली नाटकं आणि काव्य असेल, त्यामध्ये धातू साधितांचा, भूतकालवाचक धातू साधिताचा भरपूर उपयोग केला गेलेला. जसं आता काही उदाहरणं बघितली परवा आपण. गेलेला मुलगा, गेलेला मुलगा आज परत आला. हे जे आहे, या ठिकाणी गेलेला जे आहे तो एक प्रकारचा भूतकाळ आहे. त्याच वेळेला ते एक प्रकारचं विशेषण सुद्धा आहे. आणि विशेषण बनलं कशापासून? धातूपासून बनलं. कोणतंही क्रियापद बनतं धातूपासून बनतं. तसं हे धातूपासून बनलेलं हे विशेषण आहे, जे विशेषण क्रियापदाचं सुद्धा काम करतं. वेळ प्रसंगी क्रियापद आहे, वेळ प्रसंगी विशेषण आहे, आणि ते नेहमी भूतकाळासंबंधीच माहिती देतं, होऊन गेलेल्या गोष्टी संबंधित माहिती देतं. आता हे विशेषण असल्यामुळं काय होतं की जसं बाकीच्या विशेषणात बघितलं आपण की ते लिंगाप्रमाणे बदलतं. जे वाक्यामध्ये ज्या संदर्भामध्ये हे विशेषण वापरलं असेल, त्या संदर्भामध्ये मग ते पुल्लिंगी असेल, स्त्रीलिंगी असेल किंवा नपुंसकलिंगी असेल, त्याप्रमाणे ह्या विशेषणाचं लिंग बदललं जातं. आपण तेव्हा क्रियापदाचं लिंगही बदललं होतं, त्यावेळी आपण पुरुषही बदलला होता, वचनही बदलला होता. पण इथे लिंग पर्टिक्युलरली बदललं जातं. म्हणून ही काही वाक्य आपण त्यावेळेस बघितली होती. गतः, पितः, पठितः, दृष्टः, उक्तः, क्रीडितः, भूतः. याचं स्त्रीलिंगी बघितलं आपण. गता, पिता, पठिता, दृष्टा, क्रीडिता, भूता, आकारांती सगळे. आणि नपुंसकलिंगी सगळे आपण ते हलंत म, गतम, पीतम, पठितम, दृष्टम, उक्तम, क्रीडितम, भूतम, एवढे आपल्याला या ठिकाणी दिलेत त्यांनी अभ्यासाकरता, सध्याच्या अभ्यासाकरता. अशी भरपूर क्रियापद आहेत, पण आपण सध्या एवढ्याचाच अभ्यास करणार आहोत. इथे आपण पीतम शब्द बघितला. पीतम, पितः, पिता. तसं आपल्याला एक पीतम गेलेला शब्द मागे रस्व पी असलेला, त्याचा अर्थ पिवळा होतो. या ठिकाणी जेव्हा पी दीर्घ असतं त्यावेळेस ते धातू साधित विशेषण झालेलं असतं आणि त्याचा अर्थ पिलेला, प्यालेला असा असतो. या संदर्भामध्ये आतापर्यंत जे काय चर्चा झाली त्यामध्ये कुणाला काही अडचणी आहेत का, की ही गोष्ट मला कळली नाही, ती गोष्ट कळली नाही, असं काही आहे का? कारण ह्याच्या वापरामध्ये चुका होत नाहीत, फक्त होतात समजण्यामध्ये चुका. नेमकं काय होतं? अकर्मक क्रियापद, सकर्मक क्रियापद, हे एक दोन भाग आहे. अकर्मक क्रियापद हे भरपूर आहेत संस्कृतमध्ये, की ज्या ठिकाणी कर्म नसतं, कर्ता असतो आणि क्रियापद असतं.
करणारी व्यक्ती असते आणि काय केलं ते असतं. म्हणजे क्रियापदामुळे कळतं, काय म्हणजे कर्म नाही, फक्त एवढंच. पण ज्या ठिकाणी कर्म असणं आवश्यक असतं त्या वाक्याला म्हणतात सकर्मक. मग ही अशा प्रकारचे वेगवेगळी वाक्य आहेत. इथे काही पण शब्द अजून आहेत. कृतः, धावितः, पतितः, आगतः, लिखितः, स्थितः, भुक्तः. त्यातला भुक्तः शब्द आपल्याला नवीन आहे असा. जेवलेला, भुक्ता खाल्लेली, भुक्तम खाल्लेले, नपुसकलिंग. बाकी शब्द आपल्याला गेलेला. स्थित गेलेला आहे. स्थिता स्त्रीलिंगी, स्थितम नपुसकलिंगी. आणि हेच पुन्हा टेबल स्वरूपात त्यांनी या ठिकाणी वेगळं दिलेलं आहे. याला प्रत्यय लागतो त. आता इथे या ठिकाणी थोडस त्यांनी जे आपण काल शिकलो त्याचं पुन्हा एकदा पुनरुक्ती केलेली आहे की कसं बनवायचं भूतकाल दर्शक वाक्य, म्हणजे हे विशेषण. की धातू किंवा क्रियापद निवडा, कोणतं येते त्याला काय आणि कोण प्रश्न विचारा. काय आणि कोण याची उत्तर एकच आली तर ते अकर्मक. जसं गम गच्छती, पत पतती, दृश पश्यती, हे जे आहे ते एक उदाहरण त्यांनी दिलेत. आपल्याला एक 8-10 उदाहरणं अशी आहेत. आणि जर का इथे मात्र तिसरं आणि चौथं एक काळजीपूर्वक बघायचं. कालही आपण बघितलं, जर अकर्मक क्रियापद असेल जिथे कर्ता आहे, क्रियापद आहे, कर्म नाही, कर्माची गरज नाही, त्या ठिकाणी कर्त्याची विभक्ती प्रथमा आणि धातू साधिताचं लिंग जे आहे ते कर्त्यानुसार. म्हणजे इथे हे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी किंवा नपुसकलिंगी त्याप्रमाणे. सहगतः, सागता, किंवा हे गतम कुठलंही नपुसकलिंगी काय असेल ते नाम त्याप्रमाणे. सकर्मक असेल तर कर्म म्हणजे कायचे उत्तर हे प्रथमामध्ये जाईल. धातू सांगितलं लिंग कर्मानुसार जाईल आणि कर्ता तृतीय विभक्तीत जाईल. हे तिसरं आणि चौथं पुन्हा वाचा आणि मग सांगा कोणाला कळलेलं नाही. ज्याला कळलं नसेल त्याने कृपया स्पष्टपणे सांगा मला कळलेलं नाही. नाही कळलंय. नाही कळलं. म्हणजे आपण ती जी वर दिली आहेत ना हा टेबल मध्ये हे हा त्यांचं मराठीत आणि संस्कृत मध्ये ऑफकोर्स एक एक वाक्य करून बघूया का, म्हणजे ते जास्त क्लिअर होईल की अकर्मक कुठलं सकर्मक कुठलं, किंवा आता ती जी ह्यातलं अकर्मक खाली, असतील हो हो, तर खाली जी सकर्मक वाक्य आहेत सुद्धा मग तेच वाक्य हो, कसं होईल. खाली जी वाक्य आहेत ती बघू आपण. आता इथे कृष्ण बगीचात गेला, काल बघितलं आपण ते. कृष्ण बगीचात गेला, कृष्ण उपवने गतः. कृष्ण कुत्र गता, उपवने गतः. इथे कुठे कायचं आहे का उल्लेख, म्हणजे त्या ठिकाणी कर्म दाखवतं का ते. कृष्णाने उपवनात काय केलं, काहीच दाखवत. इथे गेला फक्त. उपवने नसतं तरीही कृष्ण गतः, कृष्ण हा गतः एवढे आपला अर्थ कळतो. ह्या वाक्याला कर्माची गरज लागत नाही. उपवने गथाने कुठे गेला हे कळतं, पण इथे कर्म नाहीये. हे अकर्मक वाक्य आहे. राधा अपि तत्र गता, राधा पण तिथे गेली. राधा गता याने पण अर्थ कळतो. राधा अपि गता याने पण कळतो. राधा तत्र गता याने पण अर्थ कळतो. इथे कुठेही कर्म नाही म्हणून अडत नाही. सर हा, मग याचं ऍक्च्युली ट्रान्सलेशन मराठीत फॉर एक्झाम्पल कृष्ण हा गतः म्हणजे कृष्ण गेलेला असं धरायचं ना. अजून नाही. व हे अजून नाही. साधं साधं वाक्य आहे हे. जसं आपण इतर ओके. ठिकाणी करतो ना तसंच ओके. वाक्य आहे. इथे हे गतः जे आहे, गतः जे आहे हम्म. ते क्रियापद म्हणून वापरलेलं आहे. इथे या ठिकाणी विशेषण म्हणून वापरलेलं नाही. आता ह्याला जर विशेषण करायचं झालं तर कसं होईल ते. उपवने गतः कृष्णः. ओके, उपवने गतः, उपवनात गेलेला कृष्ण.
कोणता कृष्ण? उपवनात गेलेला कृष्ण. म्हणजे हे गतः जे आहे ते एक प्रकारचं कृष्णाचं विशेषण बनतं. कृष्णाबद्दल अधिक माहिती देतो, त्यावेळेला ते विशेषण झालं. हे साधा एक वाक्य या ठिकाणी कर्ता आणि क्रियापद आहे. राधा अपि तत्र गता, हे सुद्धा साधा एक वाक्य आहे, ज्यामध्ये गता जे आहे ते भूतकाळ आहे. पण जेव्हा तत्र गता राधा, तिथे गेलेली राधा, असं जेव्हा म्हणायचं असतं त्यावेळेला ते हे गता राधेचं विशेषण बनतं. म्हणजे काल जसं बघितलं आपण नॉर्मल नियम आपला काय बघितलं मागच्या वेळेला आपण, की शब्दांची उलटफेर कशीही केली तरी संस्कृतमध्ये वाक्याचा अर्थ बदलत नाही. तो नियम थोडासा इथे बाजूला पडतो, कारण हे गता किंवा गतः जे आहे किंवा पीतम जे आहे ते जर त्याची जागा बदलली तर वाक्याचा अर्थ बदल होतो. कारण हे जर कर्त्याशी जोडलं गेलं तर कर्त्याबद्दल अधिक माहिती देतं किंवा कर्त्याशी जास्त जवळीक दाखवतं. गतः कृष्ण, गेलेला कृष्ण. कृष्ण गतः, कृष्ण गेला. गता राधा, गेलेली राधा. राधा गता, राधा गेली. पितम जलम, पिलेले पाणी. जलम पितम, पाणी पिले. मग या ठिकाणी जेव्हा असं, आता या ठिकाणी हे जे आहे वाक्य ते कर्मणी आहे. तेन जलम पितम, काय पिलं? पाणी पिलं. कोणी पिलं? त्याने पिलं. पण हे जेव्हा असं वाक्य असतं त्यावेळेला हा जो काय म्हणतात कर्म आहे ते प्रथमेत राहतं. आतापर्यंत नियम काय होता आपला, की कर्ता प्रथमेत असतो. कर्म हे बदलू शकतं, त्याचं विभक्ती बदलू शकते. इथे कर्म जे आहे ते प्रथमेत आहे आणि कर्ता जो आहे तो तृतीयेमध्ये आहे. जेव्हा सकर्मक वाक्य असतं तेव्हा कर्म प्रथमेत असतं आणि कर्ता तृतीयेत असतो. सकर्मक असेल तर काय, कर्म प्रथमा विभक्तीमध्ये आणि कर्ता तृतीय विभक्तीमध्ये. जेव्हा अकर्मक असेल त्यावेळेला नेहमीसारखं आपलं कर्ता प्रथमेत असतो आणि क्रियापद नॉर्मल क्रिया म्हणजे जे याचं क्रियापद आहे धातू साधिताचं ते असतं, पण त्याचा उपयोग क्रियापद म्हणून केलेला असतो. तो तिथे विशेषण म्हणून उपयोगाचा नसतो, त्याचा पर्पज तो नसतो. आणि धातू साधिताचं लिंग जे असतं ते मात्र कुठल्याही दोन्ही ठिकाणी हे जो कर्ता असेल त्या कर्त्याप्रमाणे त्या लिंगाप्रमाणे त्याचं राहील. जसं हे कृष्ण झालं, कृष्ण गतः, राधा गता, तेन जलम पितम. जलम प्रमाणे पितम झालं, राधाप्रमाणे गता झालं, कृष्णप्रमाणे गतः झालं. पण हे साधी वाक्य आहे. ओके, खालचं सुद्धा. म्हणजे सर एक एक मी करून करून दाखवू का? म्हणजे मलाही समजेल, मला हो, समजतंय का? खाली आहे ना, जाऊ ना खाली जाऊ आपण. ओके, ही जी ओके. 5 वाक्य आहे सुरुवातीची ही साधीच वाक्य आहेत. ओके. पश्चात तेन एकम पत्रम लिखितम, नंतर त्याने एक पत्र लिहिले. फक्त इथे काय होतं की पत्रम लिखितम हे झालं धातू साधित सारखं, धातू साधित क्रियापद वापरलं इथे. आणि तेन जे आहे ते तृतीयमध्ये गेलं. इथे इथे सुद्धा तेन तृतीयमध्ये गेलं. या ठिकाणी अर्थ जर काढायचा झाला त्याच्याकडून पाणी पिले गेले. आता इथे खाली त्याला लिहिताना त्यांनी नंतर त्यांनी पत्र लिहिले त्याच्याकडून पाणी पिले गेले. पण सर जिथे ते ना आहे त्याचा अर्थ त्याच्याकडूनच राहणार ना, हो ना, कुठेही हे त्याच तो शब्द व्हाईस वापरला तरी. व्हाईस सरळ व्हाईस जो आहे तो पॅसिव्ह सारखा इंग्रजी मधल्या. पण इथे पर्पज जो आहे पाणी पिलेला तो असं नाहीये, त्याच्याकडून पाणी पिले गेले. म्हणजे त्याची शब्दाची रचना जी आहे ती वेगळी असते, किंवा ज्या वेळेला तिथे सकर्मक वाक्य असतं, कर्म असतं,
आता राधा अपि गत्रा, राधा हे साधक प्रथम पुरुषी आहे. अं, आणि इथे गता हे स्त्रीलिंगी असल्यामुळे राधा गता. तेन पीतम, तेन जलम पीतम. हे तेन का वापरलं? कारण हे पीतम जे आहे हे इथे या ठिकाणी कर्मवाचक असल्यामुळे, कर्म असल्यामुळे इथे अं, प्रथमेत कर्म आहे आणि तृतीयेमध्ये कर्ता आहे. हा एकच फरक या याच्यामध्ये वाक्य रचनेमध्ये आहे. क्रियापद जे आहे हे क्रियापद याच्याप्रमाणे बदलेल. हे कर्म कसं जलम पिथम याप्रमाणे बदलेल. इथे सरळ सरळ कर्म नसल्यामुळे कर्त्याप्रमाणे क्रियापद बदल. इथे म्हणजे हा म्हणजे कर्ता प्रथमेत असेल तर ते हम्म अकर्मक, आणि कर्ता तृतीयत असेल तर ते सकर्मक. हा तसं एक जेव्हा आपल्याला संस्कृतचं मराठीमध्ये भाषांतर करायला येईल तेव्हा हं, ओळखण्याकरता हा ठोकताळा योग्य आहे. पण जेव्हा आपल्याला असं वाक्य येईल त्याच्याकडून पाणी पिले गेले मराठीमध्ये आहे आणि संस्कृतमध्ये करा करा म्हणून सांगितलं, त्यामुळे त्याच्याकडून साठी आपण तेन घ्यायचं, पाणीसाठी जलम घ्यायचं, प्याले गेल्यासाठी पितम. म्हणजे परीक्षा या दृष्टीने जर विचार केला आपण तर अशा प्रकारची वाक्यरचना केली जाईल. संस्कृत मधलं मराठीमध्ये करायला फार अडचण नाही येत आपल्याला, या प्रमुख येतं हे सरळ सरळ आहे. पण जेव्हा आपण मराठीमधून करतो त्यावेळी हे अडायला नको आपल्याला की हे तर त्याच्याकडून लिहायचं तर मी काय लिहू. कृष्ण बगीच्यात गेला हे साधं साधं वाक्य, फक्त हे भूतकाळ असल्यामुळे आपण इथे भूतकाळ वापरतो. हा भूतकाळ हा का वापरला आपण इथे? कारण आपण बाकीचे भूतकाळ अजून शिकलेलो नाही. याला भूतकाळाचे अनेक पर्याय आहेत, ते पर्याय आपण नंतर अभ्यासू त्या ठिकाणी. सध्या फक्त एवढंच आहे की हा इथला जो भूतकाळ आहे धातू साधितचा, तो क्रियापद म्हणून पण वापरता येतो आणि तो विशेषण म्हणून सुद्धाही वापरता येतो. अकर्मक मध्ये ते क्रियापद म्हणून वापरलं जात नाही, सकर्मक मध्ये जाऊ शकतो. पण आता सर इथे मग हे जे, सॉरी, हा बोला हे बोला. जे चौथं वाक्य आहे, फोर्थ सेंटेन्स, की पश्चात तेन एकम पत्रम लिखितम, मग हम्म इथे तेन म्हणजे त्याच्याकडूनच आहे ना, म्हणजे हो त्याचा अर्थ हो तर तोच राहणार आहे. हो हो. मग इथे इथं वर असं का वर याने लिहिलंय की त्याने योग्य लिहिलेलं एक नाहीये. पत्र हा हे लिहिलं? योग्य लिहिलेलं नाहीये हा, वाक्य हा, हे. ओके ओके हे जे ठीक हे आहे. सुद्धा योग्य नाहीये. जर तुम्हाला असं वाक्य आलं बाद में उसने एक पत्र लिखा, तर तुम्ही हे पण लिहा आणि मग तसं ते पश्चात सह एकम पत्रम लिखितम असं पण लिहा. दोन्ही ऑप्शन योग्य आहेत. कारण इथं असं कुठे म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी तुम्हाला अं, त्याचा उपयोग करायचा आहे, तृतीयेच्या कर्त्याचा उपयोग करायचा असं याचं वाटत नाही याच्या वाक्यावर. उसके द्वारा लिखा गया, बाद में उसके द्वारा पत्र लिखा गया असं जर आलं तर मग हे तेन वापरणं कंपल्सरी आहे. जर ह्याचं हिंदी मधलं किंवा इंग्रजी मधलं वाक्य, आता इथे सुद्धा बघा हे पाणी पिले गेले आहे आणि त्याचं इंग्रजीमध्ये करताना काय केलं, ही ड्रँक वॉटर देअर, हे योग्य नाहीये. उसके द्वारा पाणी पिया गया, वॉटर वॉज ड्रंक बाय हिम असं व्हायला पाहिजे. म्हणजे त्यांनी वरती देतानाच चुकीचं दिलेलं आहे आणि इथे घेताना टेन घेतलंय सरळ. तर जेव्हा उसके द्वारा आहे आपल्याला त्याच्याकडून, जेव्हा त्याच्याकडून येणार नाही परीक्षा आपल्याला, उसके द्वाराच येईल. ते उसने पाणी पिया आलं तर ते सहजलम पितम इथपर्यंत लिहिलं चालेल तुम्हाला. सहजलम पितम लिहा, तेन जलम पितम लिहा ऑब्लिक टाकून, दोन्ही चालेल. पश्चात तेन एकम पत्रम लिखितम, नंतर त्याने एक पत्र लिहिले, नंतर त्याच्याकडून एक पत्र लिहिले गेले, बाद में उसके द्वारा पत्र लिखा गया असं जर पॅसिव्ह वॉइस असेल, इनडायरेक्ट सेंटेन्स असेल तर त्या ठिकाणी तेन हे कंपल्सरी आहे. राधेने ते पत्र बघितले, राधया तत्पत्रम दृष्टम. आता इथे सुद्धा राधा द्वारा उस पत्र को देखा गया, उस पत्र को राधा ने देखा, तर राधा तत्पत्र दृष्टम इथपर्यंत ठीक आहे. राधयाची गरज नाही, राधया म्हणजे तृतीया,
राधा हे स्त्रीलिंगी आहे, त्याच्या तृतीय विभक्ती राधा या म्हणजे राधेने. राधेनेचे म्हणजे इथं राधा द्वारा तो पत्र देखा गया. हे केव्हा येईल? ज्या वेळेला राधा द्वारा व पत्र देखा गया असं असेल तेव्हा, किंवा असंही लिहिलं तुम्ही तरी चालेल, आणि राधा तत्पत्रम दृष्टम असं लिहिलं तरी चालेल. हे थोडंसं कन्फ्युजन होत असेल तर आपण त्याला तसंच बरकरार ठेवून पुढे जाऊ आपण त्याला. तिने जलदच ते पत्र वाचले, हे सगळं ते ना ते तिच्याद्वारा पत्र जलदच वाचले गेले असं पाहिजे होतं ते. उसने शीघ्र पडली असं नाही, शी रेड इट इमिडिएटली नाही पाहिजे. इट वॉज रेड बाय हर इमिडिएटली. तया तत्शीघ्रम एव पठितम. तिने ते लगेचच वाचले, जलदच वाचले. इथे तृतीय मध्ये गेलं, तत्स तृतीया तया, तिच्याद्वारे, तिने, तत् म्हणजे ते, शीघ्रम एव पठितम. हे एव कावर आलं? कारण जलदच लिहिलेलं आहे. उसने शीघ्र ही. पुढचं, वृक्षावरून फूल पडले, वृक्षात एकम पुष्पम पतितम. आता ह्याला बदलचा फारसा येत नाही, कि वृक्षद्वारा फूल गिराया गया असं नाही होत. द फ्लावर वॉज फॉलन फ्रॉम द ट्री असं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होईल की नाही मला शंका आहे. कारण वृक्षात एकम पुष्पम पतितम हे ठीक आहे, काय पडलं पुष्पम पडलं हे सकर्मक वाक्य आहे, त्यामुळे इथं वृक्षात घेणं कंपल्सरी आहे. गोपाल सुद्धा तिथे गेला, गोपालः अपि तत्र गतः, हे सरळ वाक्य. वरचं पण सरळ आहे, खाली पण त्यांनी सरळ सरळ दिलंय. गोपालेन म्हटलं नाही त्याने, गोपालेन अपि तत्र गतः नाही घेतलेलं, गोपालः घेतलं म्हणजे करता प्रथमेत आहे. अपि तत्र गतः, गोपाल पण तिथे गेला. त्याने तेथे भोजन केले, हे सकर्मक आहे. काय केले? भोजन केले, खाल्ले. आणि या संस्कृतमध्ये एकदम सिंपल वाक्य झालं, तेन तत्र भुक्तः, त्याने तेथे खाल्ले. आता इथे त्याने खाल्ले म्हटल्यानंतर ते तेन आलं तिथे, किंवा सह तत्र भुक्तः हे चालू शकतं, पण तिथे हे काय म्हणतात त्याला, सकर्मक आहे, म्हणून तेन घेणं कंपल्सरी. कन्फ्युजन वाढवलं मी का काही कमी केलंय? शांतता, वर्ग चालू आहे. समजते समजते, थोडं थोडं समजायला लागेल. हा, ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे सेकंड म्हणजे रिडिंग मध्ये ऍटलिस्ट आपल्याला कळतंय. एक्सप्लेनेशन समजते. हा ठीक आहे, सध्यापुरतं ते समजलं तरी हो आपण जेव्हा हो. सेकंड थर्ड रिडिंग करू तेव्हा आपल्याला अजून लक्षात येईल. त्याच्यानंतर त्याने थंड पाणी पिले. पश्चात तेन शीतलम जलम पितम, कारण हे सकर्मक आहे, त्यामुळे तेन घेणं कंपल्सरी आहे. पश्चात तेन शीतलम जलम पितम. शीतलम हे पण विशेषण आहे, आणि जलम हे त्याचं कर्म आहे. बघू आणखी पुढे काय येत आपल्याला. आता हे एक संस एक प्रश्न आहे सर. हा आता ही जी सगळी वाक्य झाली त्यांना काय म्हणायचं? म्हणजे मी खूप सिली प्रश्न नाही, विचारते. हे काही नाहीये, म्हणजे भूतकाळातली वाक्य आहे. ग्रामर मध्ये काय म्हणायचं? फक्त नाही, भूतकाळातली वाक्य आहेत. ग्रामर मध्ये कसं येतंय की हं. हा एक कन्सेप्ट आहे याच्यामध्ये, की जेव्हा वाक्यामध्ये कर्म असतं, भूतकाळ असतं, पण त्यामध्ये धातूपासून बनलेला विशेषण वापरलं जातं. जसं आगता सीता, रामः दृष्टः, आगता सीता, रामाने आलेली सीता बघितली. आता इथे आगता जे आहे ते क्रियापद आहे, धातुसाधित क्रियापद आहे, भूतकाळातलं आहे, पण इथे कसं वापरलं की कोणती सीता? आगता सीता, आलेली सीता. ऍक्शन रामः कम्प्लीट झाली आहे. रामः दृष्टः,
आगता सीता. रामाने आलेली सीता बघितली. रामा न दृष्टः गता सीता. रामाने गेलेली सीता न बघितली. इथं गेलेली सीता जेव्हा सर म्हणतो, स्क्रीनवर दुसरंच दिसतंय हे. नाही नाही सर हे वाक्य स्क्रीनवर मी, तुम्ही वाचता नाही ते नाही नाही हे दिसत हे आहे. वाचत हे वाचत नाही मी जे बोलतोय ते. मी वाक्य हा वेगळं तुम्हाला सांगतोय. ओके. स्क्रीनवरती हा वाक्य नाही येते. हा म्हणजे तर हे आगत स्क्रीनवर आगत वेगळीच आहे. हा माझा उद्देश काय की हे विशेषण हा पंत म्हणजे काय होतं. हा हा आगता ठीक आहे. सीता म्हणजे आलेली सीता. हम्म, गता सीता म्हणजे गेलेली सीता. हम्म, आगतः रामः गतः रामः म्हणजे आलेला राम गेलेला राम. असं जेव्हा असतं तेव्हा आलेला आणि गेलेला हे क्रियापद आहे, भूतकाळच आहे आणि शिवाय विशेषण पण आहे. हे विशेषण का आहे की कोणता राम, आलेला राम गेलेला राम, आलेली सीता गेलेली सीता. तर हे आलेला गेलेला आलेली गेलेली हे जे आहे हे भूतकाळवाचक क्रियापद आहे आणि विशेषण सुद्धा आहे. जेव्हा तिथे अकर्मक वाक्यामध्ये असतं त्यावेळेला कर्म नसतं, म्हणून साधा करता चालतो. साधा म्हणजे प्रथमेतला करता चालतो. क्रियापद जे असेल ते कर्त्याप्रमाणे असतं, त्याचं लिंग असेल. आणि जेव्हा सकर्मक असतं, जिथं कर्म असतं, जिथं काय प्रश्न विचारला तर काय ते उत्तर मिळतं, त्या ठिकाणी कर्ता जो आहे तृतीयमध्ये असणं आवश्यक आहे. कर्म हे प्रथमेत असणं आवश्यक आहे आणि क्रियापदाचं लिंग हे कर्माच्या लिंगाप्रमाणे बदलतं. जलम पितम, तेन जलम पितम, तेन प्रमाण नाही बदललं, ते जलम प्रमाणे. रामेन जलम पितम, रामाने जल पिले, रामाद्वारा जल पिले गेले, असं बनतं. तर ह्याचा उद्देश आहे की एक विशिष्ट प्रकारची वेगळी वाक्यरचना संस्कृतमध्ये आहे, भूतकाळासंबंधी आहे, जे भूतकाळामध्ये क्रियापद म्हणून वापरलं जातं आणि विशेषण म्हणून सुद्धा वापरलं जातं. बघू अजून काही वाक्य आपल्याला सापडतात का विशेषणाचे. आता इथे काय होते, जले पत्रम पतितम. जले म्हणजे पाण्यात पत्र पडलं, साधं वाक्य. अंगणे बालकः पतितः, अंगणे बालक पडला, अंगणात बालक पडला. तेन दुग्धम पीतम, त्याने दूध प्यायले. इथे मात्र हे सकर्मक आहे म्हणून तेन घेणे कंपल्सरी आहे. बाला अत्र आगता, मुलगी येथे आली, हे साधे सरळ वाक्य अकर्मक आहे. रामः गृहात बहि गतः, राम घरातून बाहेर गेला, साधं वाक्य. राम करता जो आहे तो प्रथमेत आहे. तेन पत्रम न लिखितम, त्याच्याकडून पत्र लिहिले गेले नाही. तत्र स्थितः गोपालः किं पश्यति, स्थितः थांबलेला. कोणता गोपाल, थांबलेला गोपाल. तत्र स्थितः गोपालः किं पश्यति. आता इथं जे स्थित आहे ते काय काम करतं, गोपालचं विशेषण म्हणून काम करतं. पश्यती हे क्रियापद आहे. तसं पाहिलं दोन क्रियापद यामध्ये आहेत. स्थित हे भूतकालवाचक क्रियापद आणि पश्यती हा पाहतो. आता तिथे असलेला गोपाल किम पश्यती, तर असलेला गोपाल म्हणून आपल्याला जेव्हा करायचं त्यावेळेला ते स्थित झालं. स्थित हे स्वरूप जे आहे क्रियापदाचं ते भूतकाळवाचक आहे, भूतकाळातलं आहे. आणि कोणता गोपाळ, तिथं असलेला गोपाळ, म्हणून स्थित जे आहे ते विशेषण आहे. किम पश्यती काय बघतो, बघतो हे क्रियापद वर्तमान काळातलं आहे. तिथे तिष्ठतः पण चालेल ना, जसं आपण मागे एका चॅप्टरमध्ये केलं होतं. कुठे इथे पश्यतीच्या ऐवजी का, नाही, स्थितच्या ऐवजी नाही नाही इथे तिष्ठती चालेल का? नाही 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 तिष्ठतः नाही असं काही होतं का? नाही. याचं भूतकाळ जो आहे ना हा पर्टिक्युलर स्थितच आहे.
तिष्ठतः नाही येणार. स्थितः म्हणजे थांबलेला, वाट बघत असलेला. या अर्थाने स्थिर. एक तुम्हाला मी एक 20-30 क्रियापदांची अशा लिस्ट टाकतो. त्यामध्ये मराठी भाषांतर पण असेल. त्यामध्ये स्पेसिफिकली जेव्हा अशा प्रकारची क्रियापदं येतात त्यावर त्यांचं विशिष्ट स्वरूपच असतं ते. तत्र स्थितः गोपालः किं पश्यति. तिथे असलेला गोपाळ. हे स्थित आहे, हे क्रियापद प्लस विशेषण दोन्ही काम करतं. पण क्रियापद जे आहे ते मेन क्रियापद नाही, सेकंडरी क्रियापद आहे. मेन रोल याचा विशेषणाचा आहे. क्रियापद आहे पश्यती, वर्तमान काळातलं पाहतो. आता इथे 8व्यामध्ये कथम. कथम म्हणजे सांग. इत्थम वृत्तांतः भूतः. इत्थम कसा. वृत्तांतः एखादी कुठली गोष्ट, प्रसंग गोष्ट एखादी. भूतः झाली, झाला. हा वृत्तांत कसा झाला, हा प्रसंग कसा झाला, ही गोष्ट कशी झाली हे सांग. आता हे भूतः जे आहे ते भूतकालवाचक विशेषण. भवतीच त्या भूतकाळ. भूतकाळ. वृत्तांतः भूतः, वृत्तांत घडला, हा प्रसंग कसा घडला, हे कोणाचं विशेषण नाहीये. ते फक्त कथम हे सांग, भूतः हे झालं. हे दोन प्रकारचे क्रियापद इथं आहे. तर वृत्तांताचा संबंध ह्या ठिकाणी भूताचा किंवा भूताचा संबंध वृत्तांतशी आहे. वृत्तांत घडला, झाला किंवा झाली. कथा कशी झाली, गोष्ट कशी झाली, वृत्तांत कसा झाला, प्रसंग कसा झाला. इत्थम कसा. कथम म्हणजे सांग, हा प्रसंग कसा झाला हे सांग. म्हणजे तो भवतीचा भूतकाळ आहे का? भवती भूत म्हणजे भूभोवती असतं की नाही, त्याचं हा, ते भूतकाळ आहे हा. म्हणजे त्याचं लक्षात ठेवायला हरकत नाही ना. हा, भूतः हा सध्या भवतीचा. पुरतं लक्षात ठेवायचं याला. हा. ऍक्च्युली हा जो भूतः आहे, हा भूतः या ठिकाणी मर्यादित स्वरूपात वापरलेला भूतकाळ आहे. आपण जेव्हा पुढे भूतकाळ शिकू त्यावेळेला अनेक प्रकारचे भूतकाळ आहेत, 3-4 प्रकारचे. हे फक्त इथे एक मर्यादित भूतकाळ आहे की हा प्रसंग कसा झाला. कथम इत्थम वृत्तांत भूतम. कसा हा प्रसंग झाला, घटना घडली हे सांगण्याकरता. तर भूतः हा याचा भूतकाळ. पुढे त्वया. आता इथे बघा, हे क्लिअर दिलं ते. त्वया सह पृष्ठः पुरुषः दृष्टः. त्वया म्हणजे तुझ्याकडून. तृतीया. सह तो, पुरुषः दृष्टः पाहिला गेला. त्वया तुझ्याकडून, सह तो पुरुषः, तो पुरुषः प्रथमेमध्ये, दृष्टः. काय पाहिला, पुरुष पाहिला. कोणी पाहिला, तू पाहिला. तर तूच्या वेळी तिथे त्वम नाही घेतलं. त्वम सह पुरुष दृष्ट असं नाही घेतलं. त्वया हे का बरं घेतलं, दृष्ट या ठिकाणी क्रियापद वापरलं म्हणून. भूतकाळवाचक क्रियापद दृष्ट वापरलं गेलं म्हणून. आणि आपण या ठिकाणी सध्या दुसऱ्या कोणत्याही प्रकारचं भूतकाळ वापरत नाही म्हणून. म्हणून इथं त्वया सह पुरुषः दृष्टः. पुढचं तसंच वाक्य. पॅसिव्ह पास्ट टेन्स आहे ना? हा हा, हा, हे passive पॅसिव्ह, हे past पॅसिव्ह. tense. हो, पॅसिव्ह आहे हा. ओके. तुम्हारे. आता इथे इथे यांनी क्लिअर दिला हिंदीमध्ये बघा. तुम्हारे द्वारा वह पुरुष देखा गया. असं आता आपण मागे जे बघितले 2-3 वाक्य, त्या ठिकाणी पण असं व्हायला पाहिजे होतं. तसं झालं नाही. ठीक आहे. तत्र स्थितः सह किम करोति. तत्र म्हणजे तिथे, स्थितः म्हणजे थांबलेला, सह म्हणजे तो, किम करोति काय करतो, तिथे थांबलेला तो. कोणता तो, तत्र स्थितः. म्हणजे स्थितः जे आहे ते क्रियापद पण आहे, पण सहचं विशेषण पण आहे. तिथे असलेला तो. किम करोति काय करतो.
वहां रुका हुआ वह क्या करता है. वहां रुका हुआ हे जे आहे ते वहचं विशेषण आहे. ओके. आता आपल्याकडे वेळ कमी होऊन फक्त लक्षात काय ठेवायचं आपण की ह्या संस्कृतचं हे हिंदी भाषांतर, असं हिंदी आलं तर याचं संस्कृत हे भाषांतर. जेव्हा तुम्ही अभ्यास कराल प्रत्येकाला मी ही ग्रुपवर टाकलेली आहे पूर्ण फाईल. त्यामुळं ह्याचं सरळ सरळ आपण बघायचं आणि परीक्षेपुरता हा विचार करायचा की ह्या अशा प्रकारच्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. मग पुढे आपण ह्याला पुन्हा जेव्हा वापरू पुढच्या अभ्यासामध्ये त्यावेळेला आपल्याला याचं जास्त स्पष्टीकरण होईल. पुढचं हे त्वं मया सह उद्यानं गच्छसि. इथे पण त्वं मया सह हे आपण केलेले असं. जेव्हा जेव्हा सह येतंय सरळ वाक्य आहे सह येतं त्यावेळेला तृतीयमध्ये करता असतो. त्वं मया सह तू माझ्या बरोबर उद्यानं गच्छसि साधं वर्तमान काळातलं वाक्य आहे. त्वं अहं त्वया सह नगरं गच्छामि. त्वया सह सह आलं की करता तृतीयमध्ये जातो. अहं त्वया सह नगरं गच्छामि. मी तुझ्या बरोबर शहरात जातो. सह मया सह तत्र न गच्छति. सह म्हणजे तो, मया सह म्हणजे माझ्या बरोबर, तत्र न गच्छति जात नाही, तेथे जात नाही, तिथे येत नाही. तर एक वाक्य डोक्यात आलंय ते सांगू मग मला कळेल मला जमतंय का हा ते. हा लाईक मगाशी मी म्हटलं गॉन विथ द विंड, तर ते वातेन सह गतः. बरोबर, ठीक आहे. बरोबर. वातेन सहगतः, ठीक आहे, वाऱ्याबरोबर गेला, हा. ओके. ठीक आहे, काही हरकत नाही. हं. हे सह त्याचं कारण कसं, दोन गोष्टी झाल्या तुमच्या वाक्यामध्ये. त्या वातेन सह सह असल्यामुळे तुम्हाला वातेन घ्यावंच लागतं आणि गतः पण घेतलं तुम्ही. बरोबर. हा. हं. पण वाऱ्याबरोबर गेला. हं. ओके. आता इथे पुढे रामेन सह त्वं कुत्र पठसी. रामाबरोबर तू कुठे वाचतोस. हे एक साधं वाक्य आहे वर्तमान काळातलं. याचा ह्या भूतकाळाशी काही संबंध नाहीये. इथे आपण जो हा विषय शिकतो इथे याच्याशी या भाषांतराचा काही संबंध नाहीये. ही साधी वाक्य आहेत. त्वं मया सह उद्यानं गच्छसि. अहं त्वया सह नगरं गच्छामि. सह मया सह तत्र न गच्छति. रामेण सह त्वं कुत्र पठसि. ओके सगळे. आता हे पण साधं वाक्य बघा. तव मंदिरम सुंदरम अस्ति. अशी वाक्य आपण केलेली आहे. त्वं गृहं विशालम अस्ति. कसं, तव मंदिरम सुंदरम अस्ति, तुझे देऊळ सुंदर आहे. रामकृष्ण मम पुस्तकम तेन सह पठती. आता तेन म्हणजे कोण माहित नाही आपल्याला, कोणीतरी एक जण आहे तेन म्हणजे त्याच्या बरोबर. ते सह आला म्हणून तेन आला तिथे. करता कोण आहे, रामकृष्ण. राम